नमस्कार, तुमच्यासोबत मी शंकर. तुम्ही बघत आहात एनरिच न्यूज. फडणवीसांना हवंय एकनाथ शिंदे यांच्याकडून ब्रेकअप. हा प्रश्न माझा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील घडत असलेल्या घडामोडींचा आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे आता लोकांना फारसं नवं राहिलेलं नाही. मात्र महाराष्ट्राच्या याच राजकारणात कधीच पाहिला नव्हता असा कुतूहलजनक व उलथापालथीचा संघर्ष आता उलगडत आहे. महायुती सरकारमध्ये सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात सुसंवादाची कमतरता दिसून आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे की भाजप आता शिंदेंना बाजूला करण्याच्या तयारीत आहे. फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातील काही नेत्यांशी चर्चा केल्याने हा संभ्रम अधिकच गडद झालेला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आपली भूमिका मजबूत करण्यासाठी नव्या समीकरणांकडे वळू शकते. त्यामुळे शिंदे गट आता राजकीय एकाकीपणाच्या उंबरठ्यावर आहे. युतीत सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाचा फटका एकनाथ शिंदेंच्या महत्वाकांक्षी योजनांना बसत आहे. शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना अचानक थांबवण्यात आली आहे. त्याचबरोबर आनंदाचा शिदा यासारखी योजना देखील धोक्यात आहे. उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचे एक पत्र नुकतेच समोर आलेत, ज्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही निर्णय न घेण्याचे निर्देश दिले आहेत. हे पाहता शिंदे गटाला जाणीवपूर्वक बाजूला सारले जात असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. एकनाथ शिंदेच्या या वागण्यावरून असे दिसते की ते भाजपच्या भूमिकेवर नाराज आहेत. फडणवीस आणि शिंदे यांच्यातील मतभेद दिवसेंदिवस वाढत आहेत. भाजपला स्वतःच्या हातात संपूर्ण सत्ता हवी असून शिंदे गट हा त्यांच्या योजनेत अडथळा ठरत आहे असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजप शिंदे गटांच्या नेत्यांचे फोन टॅप करत आहे आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. राऊत यांच्या या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गट यांच्यातील तणाव वाढल्यास शिंदेंना बाजूला केले जाऊ शकते. त्याचवेळी शिवसेना, युबीटी, मनसे आणि इतर पक्ष आपल्या पद्धतीने राजकीय समीकरण जुळवण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपने जर शिंदे गटाला बाजूला करण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी हा गोंधळ अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत. आता पाहावे लागेल की एकनाथ शिंदे यांची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने जाते. अशाच नवनवीन घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आणि बघत रहा एनरिच न्यूज.